त्या मराठवाड्याची परिस्थिती अशी आणली, कुणीही यायचं, पक्ष काढायचा, कुणी यायची, संघटना काढायची, कुणी कुठलीही चळवळ उभा करायची आणि त्यांनी मराठवाड्यात येऊन मोठं व्हायचं आणि शेवटी जाऊन पश्चिम महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या लोकांचे बूट चाटायची ही परिस्थिती आहे मराठवाड्यातली. आणि एकही मराठवाड्यातला राजकीय माणूस या विषयावर बोलायला तयार नाही. तेव्हा दादा मी निवेदन दिलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी आयजी एसपी यांनी एसपी ऑफिसला बोलून घेऊन माझ्यावर 38 गुन्हे दाखल केले. पोलीस प्रशासनाला, या सरकारला आणि निवडणूक आयोगाला एकच सांगेन, मी घाबरणाऱ्यातला नाही, मी घाबरवणाऱ्यातला आहे. आज आपण शिरसाळा या गावामध्ये आढावा बैठक घेतोय आणि बैठक आढावा ही युएम या विषयावर घेतोय. तर बऱ्याचशा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो किंवा युएमचा आणि आपला काय संबंध आहे. कारण नाही, मी पण राजकीय, माझ्या घरात आजपर्यंत कुठला माणूस ग्रामपंचायत सदस्याला पण उभा राहिलेला नाहीये आणि माझा सर्वसामान्य कुटुंबातला जन्म आहे. त्यामुळे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेशी माझा संबंध नाही आणि तुमचा संबंध नाही. परंतु देशात जी परिस्थिती आहे दादा, ह्या परिस्थितीला कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे. देशात लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हळूहळू देश हुकुमशाहीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न ह्या देशात जे सत्ताधारी म्हणून मिरवत आहेत भारतीय जनता पार्टी, या भारतीय जनता पार्टीला माझं एवढंच आव्हान आहे, जर तुमचा पक्ष एवढा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला आहे तर तुम्हाला ईव्हीएम मशीनवर घेतले जाते निवडणूक का बॅलेट पेपरवर घेतली जाते याची भीती असण्याचं काही कारण नाहीये. आणि मी सहकाऱ्यांना सांगितलं होतं, जेवढेही राजकीय पक्ष आहेत त्या सर्व पक्षाच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन आपण एक निवेदन द्यावे आणि निवेदन देऊन त्यांना विनंती करा की तुमच्या पक्षाची आणि देशाची लोकशाही जी अस्मिता आहे ही जिवंत ठेवण्यासाठी जर आपल्या न्याय व्यवस्थेत असं सांगितलं जातं 100 गुन्हेगार सुटले तरी चालन पण एका गुन्हेगाराला शिक्षा नाही झाली पाहिजे, त्याच पद्धतीने जर एकाही भारतीय नागरिकाच्या मनात प्रश्न पडतोय की इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये गोंधळ आहे तर त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूला बॅन करून आपण बॅलेट पेपरवर, मतपत्रिकेवर निवडणुका घेतल्या पाहिजे. जगाच्या पाठीवर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जपानपेक्षा मोठा देश नव्हे आणि त्या जपानमध्ये आजच्या परिस्थितीला मतपत्रिकेवर निवडणूक घेतल्या जाते. मग भारत हा देशातला 1 नंबरचा जगातला 1 नंबर आहे लोकशाही संदर्भात. तर मग ह्या देशाची लोकशाही एवढी मोठी असताना, एवढी जनता असताना काय आग्रह आहे एवढा की आमच्या निवडणुका ईव्हीएमवरच व्हावा. मी आपल्या सर्वांना एक सांगेल की आज आपण मराठवाड्यातून जी एक ठिणगी पेटवली आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सर्व सामान्य शिवरायांचे भक्त आहोत. तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा जेव्हा इतिहास करायचा असतोय, तुम्ही जसे म्हटले की बुवा आम्ही इथं 50-60 जण विचाराने आलेलो आहोत, आपण एक गोष्ट अनुभवलेली आहे की 60 मावळ्यांनी याच्या अगोदर किल्ला घेतलेला आहे. हे छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. तर आपण त्यांचं अनुकरण करतोय. आपण 60 जण या देशाची तख्त पलटण्याची ताकद ठेवतो. आपण एवढे क्रांतिकारी आहोत. आणि मराठवाड्याच्या मातीत जसं सर म्हटले, दादा म्हटले किंवा दत्ताभाऊ म्हटले, जे प्रत्येक माणूस म्हणतोय की मराठवाडा हा क्रांतिकार्याची भूमी आहे, ही खरंच परिस्थिती आहे. मी काल एका विषयात नाशिक गेलो होतो, तिथं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा जो चेहरा आहे त्या माणसाची माझी चर्चा झाली. मी त्यांचं नाव घेत नाही, परंतु त्यांनी मला सांगितलं, हे जे तुम्ही करताय हे जर आम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्रात करायला गेलो तर आमच्याकडे 5 माणसं अवेलेबल होणार नाही. कारण आम्हाला सकाळी दूध काढायचं असते, दुपारी आमच्या शेतात पाणी द्यायचं असते, संध्याकाळचं आमचं माळवण यायचं असते, परत रात्री 7 वाजता आम्हाला धार काढायची असते. आमच्या एका तालुक्यात 9-9, 10-10 लाख लिटर दूध एका दिवसाला निघतंय. ही परिस्थिती आहे. आणि आपण मराठवाड्याला, मी तुम्हाला सांगतो, देवगिरी असेल, पैठण असेल, धारूर असेल, आपला बीड जिल्हा, मराठवाडा पूर्ण हा जुन्या काळात ऐतिहासिक होता आणि ह्या मराठवाड्यात बऱ्याचशा राजकीय व्यापारिक या दृष्टिकोनाने घटना घडत होत्या. परंतु आज त्या मराठवाड्याची परिस्थिती अशी आणली, कुणीही यायचं, पक्ष काढायचा, कुणी यायची, संघटना काढायची, कुणी कुठलीही चळवळ उभा करायची आणि त्यांनी मराठवाड्यात येऊन मोठं व्हायचं आणि शेवटी जाऊन
पश्चिम महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या लोकांचे बूट चाटायची ही परिस्थिती आहे मराठवाड्यातली. आणि एकही मराठवाड्यातला राजकीय माणूस या विषयावर बोलायला तयार नाही. मी सरांना हमेशा गुरु मानतो, शिवग्राम सरांना, आणि त्याचं कारण असं आहे, त्या माणसाची माझी जेव्हाही चर्चा झाली त्या चर्चेतून आम्हाला एक गोष्ट जाणवली, मराठवाड्यातल्या तरुणाच्या हाताला रोजगार नाही. आपण जेव्हा या टोयोटा किर्लोस्कर संदर्भात छत्रपती संभाजीनगरला उपोषण केलं तर त्यात आपण त्या लेखी स्वरूपात आश्वासन घेतलंय, इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढेही कंपन्या आहेत यात 70% लोकांना या मराठवाड्यातल्याच नोकऱ्या द्या. आम्ही सुशिक्षित नाहीयेत ना, तुमच्या 30% सुशिक्षित कोणाला द्यायच्या त्यांना द्या. आणि त्या पद्धतीने आपण मराठवाड्यावर जे काम करतोय या संदर्भात आपल्या सगळ्या जणांनी आजपर्यंत मला सहकार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असतील या संदर्भात तुम्ही सहकार्य केलं आणि आपण हे सगळा कारवा सुरू केला. हे चालू करत असताना कुठेतरी लोकशाहीवर पण प्रश्न पडायला लागलाय. या विषयावर आम्ही सगळ्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी विचार करून ह्या युएम विरुद्ध आंदोलन छेडायचा निर्णय घेतला. आणि त्या निर्णयाला तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीने पाठबळ देताय मी तुमच्या सगळ्याचे आभार मानतो आणि तुमचं कौतुक पण करतो. आजच्या परिस्थितीत लढाईची तयारी असणारे फार कमी लोक असतात, तुम्ही तर खूप सारे आहात. जेव्हा दादा मी निवेदन दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आयजी एसपी यांनी एसपी ऑफिसला बोलून घेऊन माझ्यावर 38 गुन्हे दाखल केले आणि मला अटक करण्याची तयारी केली. सर स्वतः तिथं होते आणि केज पोलीस स्टेशनचे PI उनवणे साहेब स्वतः तिथं सगळ्या बीड जिल्ह्यातले जेवढेही पोलीस स्टेशनचे PI किंवा कर्तव्यदक्ष अधिकारी होते त्या सगळ्यांना विनंती करताय, कोणाकोणाचा काय काय बाळराजा आवारेवर गुन्हा असन तो बाहेर काढा आणि त्यांच्यावर आज कारवाई करून घ्या. ते स्वतः इथं एसपी ऑफिसला हजर आहे. परंतु मी या पोलीस प्रशासनाला, या सरकारला आणि निवडणूक आयोगाला एकच सांगेन, मी घाबरणाऱ्यातला नाही, मी घाबरवणाऱ्यातला आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या माणसाने निर्णय घेतलाय आणि त्याच्या सोबत सर्वसामान्य जनता आहे, तुमच्या सारख्या भामट्याचे आम्ही झुकणाऱ्या मधले नाहीयेत. आणि तुम्ही सर्वजणांनी आपल्या सोशल मीडियाला, व्हॉट्सअप ग्रुपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला आणि गावातील सर्वसामान्य माणसाला एक सांगितलं पाहिजे, ही क्रांतीची लढाई आहे. ही एका महाराष्ट्राची किंवा एकट्या दुकट्या गावाची, जिल्ह्याची नाही, ही पूर्ण देशाला पडलेल्या प्रश्नाची लढाई आहे. आज मुंबईमध्ये मनसेच्या काळे साहेबाने त्या युएमचं बटन नोटाचं दाबल्यानंतर भारतीय जनता पार्टीला मतदान झालं असे आरोप केलेत. त्याच पद्धतीने रुपालीताई ठोंबरेंनी पुण्यामध्ये सकाळी 2 तास मशीन चालू दिली नाही. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पण हीच परिस्थिती आहे. तर तुम्ही सगळ्या जणांनी युएम ह्या विषयावर लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला जर देशात लोकशाही ठेवायची असेल, विरोधी पक्ष ठेवायचा असेल आणि आपल्या सगळ्याच्या आवाजाला कुठेतरी न्याय मिळवायचा असेल तर हे युएम मशीन बॅन करणं, बंद करणं, युएम हटाव आणि लोकतंत्र वाचवा या पद्धतीचा नारा देऊन एकत्र येऊन ही लढाई लढावं लागेल. मी आपल्या ह्या इथं असलेल्या युट्यूब चॅनलवरचं पण मी आभार मानतो, कारण मी यांना गेल्या 4 महिन्यापासून बघतोय. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून हे ज्या पद्धतीने काम करताय यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण मीडियाला ज्यांनी बॉक्स पोच केलेत त्यांच्याच बातम्या लावायची सवय. आम्ही मीडियाला निवेदन दिलं, आमचं निवेदन सुद्धा त्यांनी स्वीकारलं नाही, जे मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत. आणि आपण इथं बसलेल्या सर्वांना मी आवाहन करतो, या शिरसाळा परिसरातील जे युट्यूब चॅनल आहेत हे चॅनल आपल्या राज्याचे व्हावं यासाठी सगळ्यात पहिले आपल्या गावात गेल्यानंतर तुम्ही सगळेजण त्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि त्यांच्यावर लक्ष द्या. कारण यांना जर आपण आज समर्थन नाही केलं तर आपल्या लढाईला यश येणार नाही. यांच्याशिवाय आपण अधुरे आहोत. तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने सगळ्या न्यूज लावताय, मी सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन करतो, आभार मानतो. तुम्ही सगळेजण बैठकीला आलात, मी तुमचा आभारी आहे. तुम्ही या लढ्यात माझ्यासोबत साथ देता. मी तुम्हाला सर्वांना एवढंच विनंती करेल की ह्या सगळ्या लढ्यात आपण एक ताकदीने लढू आणि तांदळवाडी गाव, कळंब तालुका, जिल्हा धाराशिव इथे उपोषणाला जसं जमल तसं येऊन पाठिंबा द्या आणि तिथं येणार जेवढ्या वेळेस होईल तेवढं करा. पण आपापल्या गावातून एक एक निवेदन ह्या पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला द्यावा, जेणेकरून यांच्यावर दबाव येईल आणि आपला हा लढा यशस्वी होईल. मी तुम्हाला एवढंच सांगेन, हा लढा यशस्वी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय.